नमस्ते, वेलकम टू कोकण पल्स। आजचा दुसरा दिवस आहे गावाकडचा आणि आज 2-3 दिवस साफसफाई चालू आहे। साफसफाई करताना ना मला खिडकीवर, आमच्या बेडरूमच्या खिडकीवर कात दिसले 3 सापांच्या अशा ग्रिलवर। दाखवते तुम्हाला नंतर। ते आम्ही काढून बाजूला ठेवलेत, म्हणजे खाली काढलेत। चहा पिणार आहे। मन समिंदर तनु नदी वर्णाची गर्द झाडी तरी दाट छाया सजना। तिकडेच का गेले? चहा पिणार आहे आणि हे बघा, ते आता हे पण काम आहे। तुरीचे शेंगा आहेत, ते आमचे आहेत ना जाधव भाऊ, रंजन भाऊ, त्यांनी काढून ठेवले होते। काल मी ह्याचं सुती पापडी काढून ठेवलं होतं त्यांनी, त्याचे केअरटेकर आहेत ना, त्यांनी काढून ठेवले होते। काल मी एक ऊन लावलं त्याला, चांगलं छान कडक झाले आणि मी साफ केले ते। तर अजून एक ऊन लावायला हवं, मग ठेवून देणार फ्रीजमध्ये। आणि ह्या आहे चवळीच्या शेंगा, ह्याचे एवढे दाणे मिळाले। आपलं काजूचं झाड हे बघा, 2 महिन्यापूर्वी तुम्हाला दाखवलं होतं मी, खराब झालं होतं पूर्ण। त्याचं ही जी पालवी होती ना, ती काहीतरी रोग आलेला, त्याच्यावरती मग ट्रीटमेंट केली आणि आता हे असं छान बहरलं आहे। काजू बघा लागलेत, इकडे पण वरती आहे। तर मोह थोडा उशीर झाला आहे, बघूया किती मिळतात ते काजू। झाडांना खूप जपायला लागतं, सतत त्यांच्यावरती असं लक्ष ठेवायला लागतं। यावेळेला आम्हाला खूप जवळजवळ 2-3 महिन्याने मी तर आले। हे आहे तूर, ते सुकत घातले होते बरेच दिवस। आमचे जे केअरटेकर आहेत ना, त्यांनी काढून असे सुकत घातले होते, तर हे आज साफ करायचे आहेत। तर चहा पिऊया आणि तुम्हाला मी ते दाखवते। बिया पण, मिरचीच्या बिया आहेत आमच्या झाडाच्या। हे मोठं काम आहे साफ करायचं। तर चहा पिणार आणि कामाला लागणार आहे। कसं करणार? चाळणीने? चाळणीने कसं काढणार आहे? चाळण आहे कुठे आपल्याकडे तशी? त्यांना सांगितलं होती ना आणायला। हो, त्यांना सांगा ना। हो, 2 झाले। हे बघा, हे आहेत रंजन भाऊ, आमच्या घराचे केअरटेकर। राखणदार नाचत होतात, नाचत होतात। आपण बघायची भूमिका करायची। अहो, मला तो व्हिडिओ आला, मी म्हटलं रंजन कुठे नाचतात तिथे, तुम्हाला पाठवलं नाही? अहो, सेम टू सेम तुम्हीच। कुठला? रामवाडीला कुठला? रामवाडी तर माहित नाही कुठला आहे तो। ती जड असते ना पालखी? हो, पण ते सरपंच बरे नाचत होते, किती सारखे सारखे घेत होते, सारखे सारखे घेत होते। लाल केळी, लाल केळी थोडी थोडी तर ते पक्ष्याची खाल्ली होती। आणि ते काय, त्याचे फांदे आहेत ना, पानं, त्या पानाच्या आतमध्ये होती, तर माझं लक्ष गेलं। रंजीतराव गेले कुठे? शर्ट पण तुमचा तोच आहे। आलंय वयस्कर आहे हो। केस बघा, केस बघा, पॅन्ट बीट बघा, सगळी कमरेला लावलाय। म्हटलं गेले कुठे नाचायला इथे? अच्छा, तुम्ही ते बघितलं नाही? काय घरचेच बाकी जायची ना?
नाही मग गौतमी हं? मग तिच्याजवळ मी कुठे जाईन नाचायला? हे बघा हे असतं अशा असतात त्या WhatsApp बघितलं नाही वाटतं मी पाठवलेलं नाही, नाही. असे पुरुष सगळे नाच असे बायकांचे याचे करून हे करतात तिकडे. सिंधुदुर्गाला. मग मला गौतम पाटील आहे बघा. हो गौतम कुठल्या पाटील पुण्याची आहे? ती कोणाची मला तर ती हा त्यांचं त्याने उडे त्यांना आणायचं आहे. जा त्यांची साखर यांना तुम्हाला नागपूरची बर्फी देणार आहे मी. चहा बरोबर नको ना, नंतर देते. म्हणजे पालखी बरोबर तुम्ही सगळीकडे फिरत होता. हा? हो, काय काय लोक असायची आपल्या जवळ आले की जायचे लोक. पण ते दळवी नाही दमाल नाही झालं. कायम ते पालखी बरोबर होते ते पुजारी. वर्षाची पूजा करायची हा आणि ती ही पालखी फिरून ती बोलतात नाही. गाराणं करतात. हा. गाराणं म्हणतात ते. प्रत्येक घरात हो. प्रत्येकाच्या नावाने करतात ते गाराणं. तुम्ही चहा प्या, तुम्हाला मी दाखवते ते सापाचं कात. माझ्या साईडने असणार. बाहेरच्या साईडने खिडकीला वरती एवढे तीन असं आणि त्याच्यामध्ये जसं पुढे तोंडाचं पण तो शेप हो तो असतो पुरा. सापाचा. वरती कशाला गेले ते कुठे घुसला आणि कुठे गेला बाहेर कोणी. नाही घरात नाही ना घुसले. काय कळत नाही भाऊ, भीती वाटते. खिडकी बंद कालपासून 2 दिवस मी साफसफाईच करते. तिथे फळ भेटली ना ते जातात कारण ती हे असेल पांढर म्हणतात ना, पांढर ते असेल. ते तुम्हाला विचारायला म्हणून मी ते ठेवणार होते, पण मग म्हटलं नको, साफ करून टाकूया. घेऊन ये ना. काय कात घेऊन येऊ, तिकडे जाऊया. चला. आपल्या बांधाला केवढी आहे एवढी सांगताय? मोठा आहे तो झाला मोठा आहे. नाव काय त्याचं? कांडळ म्हणजे काय नाव? कांदे म्हणजे फुरसं का? विचार फुरसं? नाही पुस्तक कोणी कांदे घनस म्हणूनच ते फुगतो ते म्हणून फुगा असतात. तो पाण्यात असतो ना घनस? आहे ना हो ते हुंडी खायला बेडक्या. आणि मुंगूस पण आहे. मुंगूस वरती गच्चीवर संसारात हटलाय वाटतं त्याने. ते आता आमचं ते रिकामा झालं नाही हॉटेल खोपी वाड्यामध्ये राहायचं ना. हा. आता वरती रिकामा झालं सगळं काढलं ना आम्ही. हा आता नाही. इथं राहायला मग आता आमच्या गच्चीवर जाऊन बसतं वाटतं. आणि त्याला लपवायला म्हणून ते मला वाटतं साप घर आतमध्ये शोधतात वाटतं जायला. पिल्लं वगैरे. सगळं दाखवते तुम्हाला. नाही हा नाही कातीला हे बघ, अशा वरती इकडे एक, मध्ये एक आणि इकडे एक, कोपऱ्यात एक. हे बघा हे. हे बघा तोंडाकडचा भाग. अरे यांचे ते ना हे बघा इकडे अजून एक खाली आहे बघा. आहे ना दोन कापा आहे बघ ती या भिंतीला. हा इकडे काय होती अजून एक. काय कुठे नव्हती आली त्याची आली. 3 ठिकाणी अशा होत्या कात टाकलेल्या. जाम मला भीती वाटली. लगेच ते काढून टाकल्या आणि खाली पाडल्या त्या. ही एक इकडे खाली पडली बघा एक. आणखीन एक आहे ती इथं दिसत नाही, तिकडे गेली उडून वाटतं. 3 मला दिसल्या का ते. दोन आहेत वरती म्हणजे पडीमध्ये झाले आहे. हो बघितलं नाही नाही. वरती गॅप मध्ये नाही हो समोर आहे. दाखवा, चला बघूया. 3 काढले. हा? 3 काढल्या मी. मग हे ना, मग सातमध्ये घातलं. त्यांना अजून एक दिसले. कुठे
बघू अयो ते बघा वरती एक आहे. ते पण तिथून घुसायला बघत होती ती वरती ना. हा ते तेव्हा ते निघत जातो ना खाली. इकडे नाही का ए नको नाही. खड्डा आहे ना. हे सगळं साफ करून घ्यायला लागेल बघा कोणतरी असेल तर. दुसरं काय ना आतमध्ये घुसली इकडे फटीतनं घुसते ती. हा बारीक आहे. मला कळलं म्हटलं हे असं लोंबतंय काय पताकासारखं. इथं होतं? हा इकडे असे 3 एक इकडे एक मध्ये एक इकडे. याच्या ह्याला लागले. हा 2-3 महिने म्हणजे तुम्हाला दिसले कसं नाही. ते कळतं का तुम्हाला त्याच्यावरून? हा? त्याच्यावरून कळतं? हो, 2-3 असे असले की ते 7 मध्ये असतात. एवढे बारीक बारीक पोरं असतील ना? हो, बारीक एक काकड असतात ते. आणि ते म्हणून ते असं आतमध्ये म्हणजे ते आपण समजा एक मारली नाही तर हा का दुसरी येणार दुसरी दिवशी असे 2-4 येतात. हे बघा मी एक इथे आहे. आत नको लावू. त्याला काय 2, 3. हा हे बघा हे तिसरं हे आता ही पिलं आहे. कातमारी आहे. म्हणजे काय ते पाहतो एकदम असं. पण हे विषारी आहे. नाही विषारी नाही पाळूया नको बाबा. म्हणजे विचार कर. आपण असलं की ती हलणार पण नाही असे झाले जीप काढी सारखी पुढं पुढे. नाही पण ती कात अशी किती दिवसांनी टाकतात हा किती महिन्यांनी वगैरे. वर्ष एका वर्षाने कात टाकतात. एका वर्षाने मग 1 वर्षाचं म्हणजे काय लहान असणार का. 1 वर्षाने ती वरती पात होती ती निघते. मग मोठ्या जगावण्याची केवढी लांब असते. हो ती पण एकदा बघितली होती मी त्या साईडला कारच्या इकडे. म्हणजे टोटल 4 छोटे छोटे पिल्लांचे सापाचे पिल्लांचे कात आहे. शेंगा काढले सगळे. हो किती वरती लागतं तुमचं पण असं वरती लागतं एकदम? हो माझे किती वर्ष होते. आपलं असं पसरत नाही ना. बघा बाजूचं यांचं शेत आहे. चवडी लावली आहे बघा. पेनची जात आणली त्याची सर्व असं. बघा हे यांचे. ओ हे काय मूग आहेत की ओ रंजन भाऊ हे तुमचं काय आहे. हे उडीद आहेत ना. अहो काळे आहेत काळे आहेत. काय शेंगा काळे आहेत. काय झाल्या शेंगा हा आणि तिकडे चवळी. तिथं चवळी दिली. आणि त्या रुपाली बहिणी काय करतात. ते मुगच काढते. पिकलेले. हो तयार झालेले. नाहीतरी सगळेच झाले त्या ना. नाही हे बोलले आहे ना. आणि मग शेंगा कुठे लावलेत कसले भुईमुगाच्या. असं काय दिसते पुढे बघा दिसते. बस एवढे. ना त्याच्यामध्ये वरती, गवतामध्ये आहे वरती. आणि तो अच्छा ते त्याच्यामध्ये आहे. एक चोंडा आहे. हो असे मध्ये मध्ये काय लावले एक ते एक का नाही लावला. काय एक ते एकच का नाही लावला. नाही हे पिऊचं पिऊला गेलेली. त्या साईडला काय मग ते गवतच आहे का तिकडे? नाही आहे त्याच्या शेंगा नाही तो गवत झाला. काय यंदा आंबा आहे की नाही. नाही कुठे दिसत नाही बघा तुमच्या. एक फक्त आहे लोणचं. एक दिसतोय लोणच्याचा आंबा फक्त आहे. पण एकच दिसतोय. काय एक हा आहेत आहेत हा आहेत आहेत आहेत. बर हापूस बघा शाप काय पडला. ते मध्ये पाऊस पडला का मध्ये. नाही हे असं आभाळ आलं ना ते असा प्रॉब्लेम होतो. फणस पण नाही. फणस पण नाही आणि काजू पण नाही. त्याला पण आले नाहीत ना. नाही त्याला तर मोहरच नाही. आलंच नाही. गेल्या वर्षी थोडं आपल्याला काय सगळ्यांना ते आपल्याला आणावी लागेल ती चाळण ना. अनुच्या आईकडून. हा ते आम्हाला कधी आणून देणार आहे चाळण. हो तुमचं करतो का जाळण जावळी नाही करत नाही. कसं चालू कसं ना. अहो ते काही चाळायला ना हे काढलेले बिडलेले कडधान्य आपण आणतो ती भात आहे. चला माणूस पण नोकरी करतो. तूर करूया चला आपलं. तुम्हाला आता कशी अगं त्यांना दे मग आरती एवढं काय खाणार ते. काय प्रसाद जसं गेलं. ही नागपूरची संत्रा बर्फी आहे. एक त्यांच्यासाठी एक तुमच्यासाठी. खा
कसे आवडते का सांगा. पाठ कुठे गेला बसायला लागले. काठी कुठे काय घालून थोडा बस. एवढा मोठा नको. सुक्का पाहिजे सुक्का. आपला कपडेवाला झाला. त्याच्यावर YouTube बांधलं. त्यामध्ये एवढे मिळेल. रेवाळ्या आल्यानंतर त्यांचा तुम्ही घेऊया साफ करून. हे काय आहे? हे पिशवीत घालू.
हा खूप जड आहे. सगळे असे फुटत नाही आहेत. आता परत ह्याला उन्हाला लावावं लागणार आहे. आणि आज आपण त्याला उशिराच घेतलं, म्हणजे ऊन गेल्यावर, त्याच्यामुळे ते असे नरम पडले. परत एकदा उन्हाला लावून उद्या परत करावे लागतील.
काजू चांगले आहेत, खराब कुठे आहेत? काश्मीरी बोरला आले आहेत, कुठे गेले ते? हा हे बघ, छोटेसे लागले. फुलं तर भरपूर आहेत. चालू आहे बघा आता. ते परत उद्या उन्हाला लावावं लागणार. नागपूरला बघून यायचं. पेंट बांधतात आणि चांगले आहेत ग. दमट हवामानामुळे गेले म्हणे. आता ह्याचा काय उपयोग नाही आता आलेले. फुल आल्यावर कमीत कमी 3 महिने ते लागतात फळ पकडायला. चला बाय. हे खूप वेळ लागणार आहे साफ करायला. सो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. अजून 2 दिवस राहणार आहे मी गावी, तर बघू काही अजून काही दाखवता येईल तर. बाय.